स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉगचा विषय असा आहे, आम्ही आलो आहे सोलापूरला. आज सकाळीच आलो, काल रात्रीची ट्रेन होती. तर आम्हाला आता इकडे 3 देवस्थान फिरायचे. 3 नाही 4. 4, हा सॉरी 4 फिरायचे. एक सिद्धेश्वर आहे ना. हा सिद्धेश्वर. हा, एक सिद्धेश्वर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर हे 4 देवस्थान आम्हाला फिरायचे. तर खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही ही एक रूम स्टेसाठी घेतली आहे. तर आमच्यासोबत आहे प्रसाद आणि अक्षय. तर अक्षय इकडचाच आहे तुळजापूरचा, हा मला सगळं फिरवणार आहे. तर कसं इकडचा पुढचा ट्रॅव्हल थोड्या वेळामध्ये आपण जायचं आपल्याला. गाडीची वाट बघतो. तर गाडी आल्यावरती आम्ही तुम्हाला पुढचा प्रवास दाखवू. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण नक्की मजा आहे. चल, तर मित्रांनो, आमचा पहिला स्टॉप आहे गाणगापूर. आणि 10 वाजलेत, अजून आमची गाडी आली नाही. आणि इकडनं गाणगापूर आहे 2 तासावरती. तर बघूया, 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तिकडे. आणि आम्ही तर आलोय वीकडेजमध्ये, शाळा वगैरे चालू झाल्या, तर बहुतेक तिकडे गर्दी नसेल. तर मग चला तिकडेच जाऊन बघूया. तर मित्रांनो, आपली जर्नी चालू झालेली आहे. आणि आपल्यासोबत 2 मित्र जॉईन झाले आहेत, राहुल भाऊ आणि विनायक भाऊ. तर आपला पहिला स्टॉप आहे गाणगापूर. तर चला डायरेक्ट गाणगापूरला भेटूया. तर मित्रांनो, आता आमचं गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे. आणि वीकडेजला यायचा आम्हाला खूप फायदा झाला, कारण की इकडे काहीच गर्दी वगैरे नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला दर्शन खूप सुंदर झालं. खूप वेळ तिकडे थांबायला भेटलं, काहीच लाईन नव्हती, काहीच नव्हतं. तर इकडे मी पहिल्यांदा आलो, इकडे येऊन खूप भारी वाटलं. तिकडचा मंदिराचा गेट पण एवढा सुंदर आहे. आणि देवाची मूर्ती एवढी सुंदर आहे की म्हणजे मी तिकडनं हलतच नव्हतं, मला तेच बघूशी वाटत होती. तर खूप भारी वाटलं इकडे येऊन. तर काय पॉझिटिव्ह वाईब आहे. आणि मला ऐकायला आलं इकडे आपल्या आतमधली नेगेटिव्हिटी दूर होती इकडे आल्याने. वाई चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. होऊन दे सगळ्यांची नेगेटिव्हिटी दूर होऊन दे भाई. बहुत नेगेटिव्हिटी फैली पडी आहे भाई, दूर करो भाई. अक्षय, तुला कसं वाटलं? खूप बरं वाटलं मला. खूप वर्षानंतर आलो मी इथे. किती वर्षांनी आला? 14 वर्षांनी आलो मी. 14 वर्षांनी. का बोलतो? हा, कसं दर्शन कसं झालं? मस्त. मस्त झालं, सुपर. तुझं? मी तर 2 वर्षांनी आलो, पण मला 2 वर्ष ते परत बघायला मिळतच नाही. हा रे, मला बघायचंय की लोकांचं त्या अंगातलं कसं नेगेटिव्ह बाहेर नाही. म्हणजे मी पण खूप ऐकलंय, मला खूप लोकांनी सांगितलं इकडे जाताना की त्या बांबू वगैरे वरती म्हणजे लोकांच्या अंगात येतात, ते सगळे ते असे बांबूवरती चढतात. तर मी ऐकलंय खूप, पण मला काय आता बघायला भेटलं नाही. ठीक आहे, आता काय ते आहे ते आहे. काहीतरी नेगेटिव्ह स्पिरिट असते, ते आपण बोलतो की दुधा अंगात होतात, हा, ते वाटतं दूर होतं. ते आम्हाला मला तर दुसऱ्यांदा पण नाही बघायला. दुसऱ्यांदा आलं काय माहिती चान्स कधी बघायला. ठीक आहे. आता आम्ही इकडे थोड्या वेळ थांबतो. मग इकडनं आमचा दुसरा स्टॉप आहे अक्कलकोट. आम्ही भेटू तुम्हाला अक्कलकोटला. चला. तर मित्रांनो, आम्ही मठात आलो, म्हणजे अक्कलकोटलाच. तर ही जागा केवढी सुंदर आहे, तुम्हीच बघा. वीकडेजला आलोय म्हणून एवढी गर्दी नाही, नाहीतर नेहमी गर्दी असते, मी ऐकून आहे. आणि इकडे इथं खूप दिवस झाले प्लॅन होता, आज तो दिवस आला. बरं वाटतंय. तर पीस आहे, पीस खूप पीस शांत म्हणजे आहे. वातावरण एवढं शांत आहे, तुम्हाला दिसू शकतं. म्हणजे एवढा गोंगाट वगैरे काहीच नाही. आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं इकडे आलं की. खूप दिवसाचे प्लॅन्स होते वगैरे वगैरे, ते आज सक्सेसफुल झाले. आणि आता अजून काही आम्ही थोड्या वेळ इथेच थांबणार. आमच्यासोबत जे दोघं आलेले ते पुढे गेलेत. आम्हाला जरा इथून
निघायला नाही जमत आहे. जरा आलो तर थांबून जायचं असतं आलो. बघू आम्ही जाऊन आता तिथे बसणार पण आहे, तिथे बसलेत पण आहे मागे मागे. हा पण मे बी आता बसायसाठी. फक्त मुखदर्शन आहे मला तर वाटतं. हा ती पूजा चालू आहे इथे दिसतंय कॅमेरा दाखवतो. हा हे बघ पूजा वगैरे चालू आहे म्हणून फक्त मुखदर्शन ठेवलंय. तुझे आहे ते आहे, जे भेटतंय ते घ्यायचं आणि निघायचं. जे नाही ते भेटतं. चला. तर मित्रांनो, तुम्ही हे जे धागे बघतायत ना, हे धागे इकडे आलेल्या सर्व भक्तांनी किंवा भाविकांनीच बांध. त्यांची अशी मान्यता आहे की इकडे येऊन धागा बांधून काय इच्छा मागितली तर स्वामी ते पूर्ण करतो. ते खरं आहे. मला पण नाही माहिती, मी कधी मागितलं नाही, पण एवढ्या जणांनी बांधले तर म्हणजे खरंच असेल. ना म्हणजे त्यांची मान्यता आहे. एवढे धागे बांधलेत म्हणजे स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करतातच. तर मित्रांनो, इकडे मागे एक जागा आहे. इकडे स्वामीचं नामस्मरण आणि किंवा पुस्तक वगैरे वाचलं जातं. आणि तिकडे एक हाईड फ्रेम आहे. ती 14,000 वृद्धाक्षपासून स्वामीचा चेहरा बनवला. खूप भारी आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला दिसेलच, आता मी दाखवेलच तुम्हाला. आणि म्हणजे माझी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती इकडे यायची. स्वामीला पण माहिती आहे. म्हणजे स्वामीचं बोलवण्यात आलं म्हणून मी आता इकडे आलोय. त्याचा म्हणजे काय बोलतात, त्याच्या बुलावा आल्याशिवाय आपण तर येऊ शकत नाही. जबरदस्ती प्लॅन वगैरे करून त्याचा बोलवण्या करून मी आता इकडे आलोय. तर खूप भारी वाटतंय आणि एकदा यायचंच होतं. तर झालंय माझं दर्शन वगैरे सही आहे. मेन बात तर काय गर्दी नाहीये, काहीच नाहीये. बेस्ट प्लॅन बनवला आम्ही वीकडेज मध्ये जायचं. हा आलो बाबा सोड, थांब तरी आलो. भारी भारी. म्हणजे मला काय म्हणजे खूप बोलायचंय पण माझे शब्द बाहेर निघत नाही. मी कसं बोलू, तुम्हाला कसं एक्सप्लेन करू. एवढं म्हणजे इकडे बसून मला एवढं भारी वाटतंय ना, मला एक्सप्लेन नाही करता येत. हा, तुम्ही समजून घ्या आता फक्त ते माझी भावना. काय तर मित्रांनो, आजचा लास्टचा शॉप तुळजापूर. संध्याकाळचे 8 वाजलेत. तर आता बघू दर्शन वगैरे कसं होतंय. आणखी यायचा तर सकाळचाच प्लॅन होता. पहाटे वगैरे मस्त आलो असतो तर चांगलं झालं असतं, पण आता मित्रांनी घाई केली आज करूया वगैरे. तर बघूया सर कसं दर्शन होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ कशी वाटली, नक्कीच आवडली असेल. त्याच्यावरनं तुम्हाला समजलेच असेल की आमचं दर्शन खूप सुंदर झालं. देवीची मूर्ती पण एवढी सुंदर होती आणि गाभारा, देवीच्या मंदिराच्या बाजूची जागा वगैरे, म्हणजे ओव्हरऑल मंदिर खूप सुंदर होतं. आणि मंदिराच्या बाहेर एक असा दगड होता, त्याला म्हणजे असं चिंतामणी म्हणतात. तर तो दगड म्हणजे असा हलवायचा असतो राईट साईडला. आपली एक मनात इच्छा ठेवायची आणि तो राईट साईडला हलतो का बघायचं. राईट साईडला हलतोय तर ती आपली इच्छा पूर्ण होते. तर मी बोललो ट्राय करूया. आणि प्रसादनी पहिल्यांदा ट्राय केलं. काय आलं प्रसाद? माझ्या ना नशिबात लिहिलं काय? माझ्या नशिबात लिहिलं की यो स्ट्रगल खूप आहे. माझ्या नशिबात स्ट्रगल खूप आहे म्हणून, आणि तिथे लिहिलं पण स्ट्रगल खूप असलं तरी प्रयत्न करत राहायचं. जर तुमचा मूव नाही झाला तर प्रयत्न करत राहा. मी तर चेक नाही केलं. गुड नाईट मोड मध्ये आता. आणि त्यानंतर मी ट्राय केलं. भाई इझिली हल्ला, इझिली. म्हणजे मला जोर लावायची गरज पण नाही पडली, इझिली हल्ला. मी खुश, म्हणजे माझ्या मनातलं काहीतरी पूर्ण होणार आहे. तर भारी होता एक्सपिरियन्स तुळजापूरचा. इथे सुद्धा पहिल्यांदाच आलेलो. भाई मी खूप ठिकाणी नाही फिरलोय,
प्रत्येक ठिकाण माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे आत्ताच मी एक्सप्लोर करायला चालू केलं आहे. ह्याच्या आधी मी जास्त फिरायचो नाही, आत्ता फिरायला लागलो आहे. तर ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स होता सोलापूरचा. पण तिकडनं जरा थोडी भीती झाली आम्हाला घरी यायला. 9-9:30ला आम्ही तिकडनं निघालो आणि 12 वाजता आम्हाला लॉजवरती यायला 12 वाजता आम्हाला. तर सीन असं झाला, आम्ही विचार केला आम्ही गाडी लावतो तिकडे जाऊन आणि रिक्षाने तो राहुल सोडायला येईल आम्हाला. आम्ही गाडी लावली, रिक्षा घेऊन आलो. रिक्षाचा गॅस मधीच संपला. मग तिकडनं आम्ही चालत 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 हुडुंबपर्यंत आलो. ठीक आहे, होतात गोष्टी, होतात, अनएक्सपेक्टेड असतात काही काही गोष्टी आपल्या. म्हणजे काय आता आपण त्या गोष्टींना बोलूच नाही शकत, प्लॅन नसतात, त्या होऊन जातात त्या गोष्टी. ठीक आहे, तर आता आमचे 3 देवस्थान झाले, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर. राहिलंय सिद्धेश्वर, तर ते उद्या होईल. तर मग आपण भेटू उद्या, सिद्धेश्वरचं पण चांगलं दर्शन करू. चला. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग नाही बोलू शकत, गुड आफ्टरनून झाले, 3 वाजले आणि आम्ही कुठे गेलोच नाही. डायरेक्ट जेवायला आलोय. रूमच्या बाजूलाच एक हॉटेल आहे अविराज म्हणून, तिकडेच जेवायला आलोय. आणि एवढा लेट का झाला, कारण की आम्ही काल 12 तास प्रवास केला गाडीमध्ये. आम्ही 12 तास होतो, त्यामुळे आमची जिरली. पण आम्ही खूप आराम केला आज, खूप आराम केला, कारण की एकच मंदिर करायचं आम्हाला, सिद्धेश्वर, आणि एक थोडी शॉपिंग करायची आहे कपड्याची. तर आमच्याकडे भरपूर टाइम आहे, रात्री 8 वाजताची रिटर्नची ट्रेन आहे. बाजूला ते सिद्धेश्वर मंदिर. तर म्हटलं आम्ही थोडा रेस्ट करतो, गरजेचं होतं. आता थोडं आम्ही त्यामुळे फ्रेश वाटतंय. तर चला मग आम्ही इकडनं जेवून निघतो सीधा सिद्धेश्वर. बाय. तर मित्रांनो, त्यामुळे थोडा चेंज आहे. आम्ही पहिले मंदिरात जाणार होतो, तर आता पहिले शॉपिंगला आलोय, कारण की ते मंदिरात जाऊन शॉपिंगला येऊन परत स्टेशनला जाणं उलटं पडलं असतं. म्हणून आता शॉपिंगला आलोय ना. शर्ट पीस वगैरे बघायचे आहेत. तर सोलापूरमध्ये बंकापूर, शॉपचं नाव काय बोललो? बंकापूर शर्ट पीस सेंटर. हे फेमस आहे इकडचं. इकडलं खादी कपडा वगैरे चांगला भेटतो इकडे. हे असे खूप मोठा शॉप आहे वगैरे, चांगला आहे. आता इकडे सगळे लोक सिलेक्ट करतात कुणाला काय पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर इकडनं म्हणजे इकडनं घेऊन वगैरे आम्ही जाऊ सिद्धेश्वर. चला मित्रांनो, हे शॉप आहे बंकापूर शर्ट पीस सेंटर. भारी शॉप आहे, मोठं शॉप आहे. जर तुम्हाला खादी कपड्याची आवड असेल तर इकडे भरपूर व्हरायटी आहे त्यामध्ये, भरपूर. आणि तिकडचा स्टाफ वगैरे पण खूप चांगला आहे. आम्ही पण 2 पीस घेतलेत, यांनी पण घेतलंय, काय 2 घेतलेत. कॉपी कॅट आहे हा माझा, बघून एक काय ना काहीतरी घेतो. सेम मी जो शर्ट पीस काढलाय तो घेतलाय. तर भारी कलेक्शन आहे. जर तुम्ही आला सोलापूरला तर त्या शॉपला या, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. चला 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 चला. तर मित्रांनो, या ट्रिपचा लास्टचा स्टॉप म्हणजे सिद्धेश्वर मंदिर. तिकडे आम्ही आलेलो आहे. हे मंदिर आहे, दर्शन वगैरे करून झालं. मंदिर आतमधून खूप सुंदर आहे. आतमधलं दाखवू नाही शकत मी, कारण की माहिती आहे प्रत्येक मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसतो, म्हणून मी काढत नाही व्हिडिओ मंदिराच्या आतमध्ये. तर भारी आहे, सुंदर आहे. हा मंदिराचा परिसर बघा. इकडे बसायला जागा वगैरे, इकडेच गेट आहे मंदिराचा. आणि इकडे सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. ही जी आहे ना, ती सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे.
जे मंदिराचा परिसर बघा केवढा सुंदर आहे आणि शांत आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर तलावाच्या मध्ये आहे. म्हणजे ह्याच्या आजूबाजूला पूर्ण तलाव आहे. हे बघा, हा पूर्ण सर्कल आहे त्या साईडून तिथपर्यंत आहे. तर खूप भारी आहे, सुंदर मंदिर आहे. ह्याच्या काही सिनेमॅटिक्स वगैरे काढून ठेवल्यात, ते तुम्हाला पुढे दिसेल वगैरे, तर ते तुम्ही बघा. आणि काय, संपली आमची ट्रिप आता. हा लास्टचा स्टॉप होता. ह्याच्यानंतर डायरेक्ट आता भेट झाली तर रेल्वे स्टेशनवरती. 8-8:30ची ट्रेन आहे आमची. चला भेटू, पुढे भेटूया. अजून संपला नाही, पुढे भेटू. तर मित्रांनो, आम्ही पोचलोय मुंबईला. तिकडेच व्लॉग एंड करणार होतो सोलापूरला, पण थोडा चार्जिंगचा इश्यू झाला म्हणून तिकडे व्लॉग एंड करता आला. त्यानंतर विचार केला ट्रेनमध्ये करेल, पण ट्रेनमध्ये आमच्या तिकीट अशा होत्या 8-16-72. एक या टोकाला तर एक त्या टोकाला, आणि कोण ॲडजस्ट करायला तयारच नव्हतं. मग बोललो ठीक आहे, आता जाऊन दे, मुंबईलाच एंड करूया. तर आता हा ब्लॉग एंड होतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की. बाय बाय.